महाराष्ट्र सरकारनं महायुतीनं जो अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी जे घोषणा झाली की 7.5 HP पर्यंतच्या पंप धारकांना आम्ही वीज मोफत देणार। निश्चितच हा निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये दुष्काळ पट्ट्यामध्ये 3 HP पासून 7.5 HP हाऊस पॉवर पर्यंत पंप विजेचे वापरले जातात आणि निश्चित त्याचा फायदा हा ग्रामीण भागातल्या कोरडवाहू शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। बागायत पट्ट्यामध्येही तो होणार आहे आणि पाठीमागची जी शेतकऱ्यांची थकबाकी होती वीज पंपाची तीही माफ करण्याचा निर्णय घेतला। त्याचं स्वागत रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। दुधाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष होता। प्रति लिटर 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला, तो स्वागतार्ह निर्णय आहे। परंतु त्याचबरोबर दुधाची भुकटीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पडू नये आणि या भुकटीला निर्यात अनुदान आपल्याला द्यावं लागेल, तरच हे दिलेला 5 रुपयाचा फायदा राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला महिलांच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला महिन्याला 1500 रुपये देण्याचा, तोही निर्णय निश्चितपणानं ग्रामीण भागातल्या शेतकरी महिला असतील, शेतमजूर महिला असतील, यांना हा एक मोठा दिलासा आहे। आणि दुसऱ्या बाजूला मुलींच्या शैक्षणिक शुल्कामध्ये पूर्णपणे शैक्षणिक शुल्क उच्च शिक्षणाचं सरकार भरेल ते माफ करण्याचा निर्णय झाला, तोही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुली, शेतमजुरांच्या मुली यांच्या दृष्टीनं तो खरोखर एक चांगला ऐतिहासिक निर्णय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि अजून एक योजना त्यांनी जाहीर केली की आम्ही धान्य साठवणुकीसाठी गोदामे, प्रत्येक गाव तिथं गोदाम, ही योजना भविष्य काळामध्ये सुरू राहील। मला वाटतं या योजनेसाठी निधी चांगल्या पद्धतीनं द्यावा आणि राज्यातल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून किसान बाजार हे शहरांच्या मध्ये सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे। जे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये संत शिरोमणी सावता माळी आठवडा बाजार ही योजना या राज्यामध्ये राबवलेली होती, परंतु पणन खात्याचं आमच्या इतकं काम मोठं आहे की ही योजना त्यांनी बसनात गुंडळून ठेवलेली आहे। मला वाटतं की ही योजना परत राबवणं अत्यंत गरजेचं आहे, त्यातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची व्यवस्था होऊ शकेल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।